चेक जर बाउन्स झाला तर कोर्ट दुप्पट रकमेपेक्षा जास्त दंड लावू शकतं का? यावर कर्नाटक हायकोर्टने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. घटनेची पार्श्वभूमी अशी होती की कर्नाटकातील बागलकोट येथील एक महिला होती. त्या महिलेने 2007 मध्ये 2 ट्रेलर खरेदी केले होते. त्याची किंमत होती सुमारे 3,80,000 रुपये. त्या महिलेने विक्रेत्याला दिलेला चेक जो आहे तो बाउन्स झाला आणि त्यानंतर त्या विक्रेत्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत तक्रार दाखल केली. 2017 मध्ये बनहट्टी संबंधित मॅजिस्ट्रेट कोर्टाने सदर महिलेला दोषी ठरवलं आणि 7.6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. यासोबतच कोर्टाने काही दंडही ठोठावला. संबंधित महिलेने हा निर्णय जिल्हा न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं. त्यामध्ये सुद्धा त्यांना काही दिलासा मिळाला नाही. ते प्रकरण त्यांच्या विरोधात गेलं. प्रकरण अखेर कर्नाटक हायकोर्टपर्यंत गेलं. न्यायमूर्ती व्ही श्रीशानंदा यांनी स्पष्ट केलं की चेक बाउन्स प्रकरणात कोर्ट जास्तीत जास्त चेक रकमेच्या दुप्पट इतकाच दंड लावू शकतं. म्हणून कोर्टाने 7.6 लाख रुपयाची भरपाई कायम ठेवली. पण याच्यासोबत जो काही अतिरिक्त दंड लावला होता राज्याला देण्यासाठी, तो अतिरिक्त दंड जो आहे तो रद्द केला. कारण हा व्यवहार खाजगी व्यक्तीमध्ये झाला होता, त्यात सरकारचा काहीही संबंध नव्हता. चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा होऊ शकते, पण दंडाची मर्यादा कायद्यानुसारच असते, असं या न्याय निर्णयावरून आपल्याला लक्षात येतं.